या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉइझनिंग आहे. ते हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार. बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले. आता काहीतरी ते समिती नेमतायत. कोणाची ती? जाधवांची. त्यांनी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये. परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत. आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे 5वी नंतर 6वी पासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते. परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही. कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल. परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी. आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे. त्या प्रांताच्या भाषेचा मग आमची खरं तर बघायला गेलं तर अनेक याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात. तर त्या भारतामध्ये त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे. ते न करता म्हणजे 100-150 वर्षापूर्वीची एक भाषा 3000 वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचढ होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक. तेव्हा हे मान्य होऊच शकत नाही. हे होणार नाही.